घरगुती हिंसाचार प्रकरणी मुंडे दोषी। कराड नंतर करुणा प्रकरणात मुंडेंची अडचण। राजीनाम्यासाठी पुन्हा दबाव वाढणार। वाल्मिक कराड प्रकरण पिच्छा पुरवत असताना धनंजय मुंडेंच्या मागे आता करुणा मुंडे प्रकरण सुरू झालंय। करुणा मुंडेंनी घरगुती हिंसाचाराच्या दाखल केलेल्या याचिकेप्रकरणी कोर्टानं धनंजय मुंडेंना दोषी ठरवलंय। करुणा मुंडे आणि मुलगी शिवानीला महिन्याला 2 लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले। त्यामुळे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आलेत। वांद्रे कौटुंबिक न्यायालयानं नेमका काय निर्णय दिलाय ते पाहूया। धनंजय मुंडेंनी घरगुती हिंसाचार केल्याचा आरोप कोर्टाकडून मान्य। करुणा मुंडे धनंजय मुंडेंच्या पत्नी, कौटुंबिक कोर्टाचा निर्वाळा। करुणा मुंडेंना दरमहा 1,25,000ची पोटगी द्या। मुलगी शिवानीला लग्न होईपर्यंत दरमहा 75,000 पोटगी देण्याचे आदेश। वांद्रे न्यायालयाच्या निर्णयानंतर करुणा मुंडेंना अश्रू अनावर झाले। न्याय मिळाला असला तरी महिन्याला 15 लाख रुपये पोटगी मिळावी यासाठी उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचं करुणा मुंडेंनी सांगितलं। एवढंच नाही तर मुंडेंकडे 500 कोटींची संपत्ती असल्याचा दावाही करुणा मुंडेंनी केलाय। तर मुंडे दोषी आढळल्यानं दमानी यांनी मुंडेंच्या मंत्रीपदाचा राजीनामा मागितलाय। न्यायालय ने निकाल दिया है। मैं न्यायाधीश का, न्यायालय का आणि जे माझे ॲडव्होकेट होते त्यांचा मी हृदयापासून आभार मानते। याचिकामध्ये 15 लाख रुपये दर महिन्याची मागणी केली होती, जे आमचा खर्च आहे दर महिन्याचा। आणि माझा मुलगा जे आहे वो बेरोजगार आहे, मी बेरोजगार आहे, त्याच्यासाठी 15 लाख रुपये दर महिन्याचा जे आमचा खर्च आहे ते मागितला होता। 2 लाख रुपये मंजूर केलेला आहे कोर्टाने आणि बायको म्हणून मंजूर केलेला आहे, त्याच्यासाठी मी आभार मानते। आणि मी याच्यासाठी कोर्टाची ऑर्डर घेऊन, मी संतुष्ट नाही आहे, कोर्टाची ऑर्डर घेऊन मी हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल करणार आहे। आत्ताच्या घटनेला मला असं वाटतं की ही पण बातमी तितकीच महत्त्वाची आहे, कारण डोमेस्टिक व्हायलन्स जर एखादा मंत्री करत असेल तर हे फारच चुकीचं झालंय। आता यातनं हे स्पष्ट होतं आणि यांच्या मंत्रिपदाचा तातडीने राजीनामा घेतला गेला पाहिजे। धनंजय मुंडेंनी यावर काय प्रतिक्रिया दिली ती पाहूया। करुणा शर्मांबाबतचा आर्थिक निकषांवर अंतरिम भरपाईचा आदेश। पूर्वी शर्मांसोबत लिव्ह इन मध्ये असल्याचं कबूल केल्यानं कोर्टाचा निर्णय। कोर्टाकडून घरगुती हिंसाचाराबाबत कोणताही निष्कर्ष नाही। सरपंच हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंची झालेली कोंडी। दुसरीकडे कृषी खात्यातील भ्रष्टाचारावरून उडालेली राळ आणि आता कौटुंबिक संघर्षात कोर्टानं थेट दोषी ठरवल्यामुळे धनंजय मुंडेंचा पाय आणखीनच खोलात गेलाय। एवढ्या साऱ्या वादांच्या मालिकेत अडकलेले मुंडे सुरक्षित बाहेर पडणार की त्यांची मंत्रिपदाची विकेट जाणार याबाबत उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।